तारीख होती 4 डिसेंबर 2024. निपसराय आहे दिल्ली या ठिकाणी. राजेश कुमार त्यांची पत्नी कोमल आणि त्यांची एक 23 वर्षाची मुलगी कविता आणि त्यांचा एक मुलगा, एकुलता एक मुलगा, वय वर्ष 20 वर्ष. यांचं चौघांचं एकत्र कुटुंब होतं. खूप छान पद्धतीने ते राहत होते. मुलगी कविता आणि अर्जुन हे कॉलेजमध्ये शिकत होते. मुलगी मोठी होती, तिचं ग्रॅज्युएशन चालू होतं आणि मुलगा पण कॉलेजला जात होता. मुलगी ही शिक्षणामध्ये खूप हुशार होती, परंतु अर्जुन त्यांचा मुलगा याला शिक्षणामध्ये तशी काही रुची नव्हती, तशी काही त्याला आवड नव्हती. परंतु तो बॉक्सिंगमध्ये चॅम्पियन झाला होता. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्याचा मेडल पण त्याला भेटलेलं होतं. त्याला खेळामध्ये खूप आवड होती. रोज सकाळी उठून तो जिमला जायचा, वॉकिंगला जायचा. याची त्याला आवड होती, व्यायामाची आवड होती. आणि विशेष म्हणजे तो फुटबॉल प्लेयर पण होता. नॅशनल लेवलला तो फुटबॉलची मॅच पण खेळला होता. कारण अर्जुनचे वडील हे रिटायर आर्मी ऑफिसर होते. ते कमांडो पण राहिले होते आणि ते रिटायर झाले होते आता. त्यामुळे त्यांना पण वाटत होतं की आपल्या मुलाने अर्जुनने चांगले शिकून, चांगले मार्क्स मिळवून, चांगली प्रॅक्टिस करून त्यांनी पण आर्मी जॉईन करावी किंवा पोलीस ऑफिसर म्हणून त्यांनी पण अभ्यास करून चांगलं सरकारी नोकरी मिळावी, अशी त्यांची पण एक साहजिक इच्छा होती. कोणत्याही आईवडिलांना असं वाटतं की आपला मुलगा चांगल्या नोकरीला लागला पाहिजे. नोकरीला म्हणजे गव्हर्नमेंट नोकरी लागला तर त्याची लाईफच सेट झाली, असं प्रत्येक आईवडिलाचं म्हणणं असतं. अशी अर्जुन कुमार यांची पण साहजिक इच्छा होती. आणि त्यांची मुलगी खूप हुशार होती. त्या मानाने त्यांचा मुलगा खेळामध्ये हुशार होता आणि अभ्यासात त्याला रुची नव्हती. आणि यातच काय झालं, त्यांचा मुलगा जो अर्जुन आहे त्याला एकदा असेच वडील वरडत होते की तू अभ्यास करत नाही, खेळतो. तो असाच एकदा खेळून बाहेरून आला आणि त्याच्या वडिलांनी, राजेश कुमार यांनी, शेजारी बिल्डिंगचं काम चालू होतं आणि मजूर लोक काम करत होते. तर त्यांनी त्या लोकांसमोरच अर्जुनला 2-3 झपाटे दिले किंवा मारलं. तर अर्जुनने इकडे तिकडे पाहिलं, साहजिक तरुण बॉडी पण त्याला, आणि त्याला तो राग आलेला, तो मनात ठेवलेला. त्याने गप आपलं तोंड खाली करून तो घरात निघून गेला. हे रोजच होतं. त्याला अर्जुनला हे नवीन नव्हतं का वडील येतात, त्याला बोलतात, टोमणे मारतात, हे करतात, ते करतात. हे नवीन नव्हतं त्यासाठी. पण तो ते मनात त्याची ती खदगत चालू होती की वडील मला बरं पाहत नाही आहे, माझ्या बहिणीकडे जास्त लक्ष देतात कारण ते हुशार आहे, तिला ते चांगलं चांगलं म्हणतात आणि मला काय मग टोचून बोलत असतात, मला इग्नोर करतात, असं त्या अर्जुनच्या मनात कायम सलसलत होतं. साहजिक ही गोष्ट त्याचे पप्पा का करत होते, का अर्जुननं चांगलं अभ्यासात लक्ष द्यावं, चांगलं मोठी पदवी घ्यावा अशी इच्छा असेल. परंतु ते अर्जुनला त्यात रुची नव्हती. म्हणतात ना, विद्यार्थ्याला किंवा माणसाला ज्या गोष्टीची आवड असेल त्या गोष्टीत तो सक्सेस होतो. परंतु हे याच्या विरुद्ध होतं. त्याच्या वडिलांनी त्याला अभ्यासात रुची नव्हती, त्याला खेळात रुची होती. मग त्याला खेळामध्ये पुढे न्यायचं होतं. परंतु तसं झालं नाही. ते अभ्यास करायला लावत होते की मुलगी हुशार आहे, माझी मुलगी हुशार आहे, तू असा आहे, तू तसा आहे, तू ठोंब्या आहे, तुला नुसतं खेळात काय ठेवलं आहे, हे सगळं त्याच्याबद्दल होत होतं. आणि हे अर्जुनला बिलकुल पटत नव्हतं. आणि एक दिवस त्याने त्या मजुरांसमोर मारलं. ही गोष्ट तर अर्जुनला खूप खटकली. साहजिक तो मान खाली घालून गेला. वडील आहे, फिरून कसं बोलू शकतो. पण ठीक आहे, त्याने ते कंट्रोल केलं आणि तो निघून गेला. आणि हे रोजच होतं. परंतु त्या दिवशी असं झालं का सर्व लोकांसमोर त्याला मारलं. ही गोष्ट खूपच खटकली होती. आणि या गोष्टीची त्याला प्रचंड चीड निर्माण झाली होती का माझे वडील मला सारखं टॉर्चर करतात, मेंटली हॅरॅसमेंट करतात का अभ्यास कर बाळा, अभ्यास कर बाळा, तुझी बहीण बघ किती हुशार आहे, तिला असं झालं तसं झालं, आणि तू ठोंब्या नुसताच खेळतो, प्रोटीनचे डबे संपवतो. अर्जुनचा महिन्याचा खर्च 30,000 ते 40,000 रुपये होता. प्रोटीनचे डबे किंवा काय काय सप्लायमेंट असतील त्याचा सगळा तो खर्च होता. काजू बदाम त्याची आई त्याला पिसून द्यायची खलबत्त्यावरती. आणि त्याची बॉडी पण होती. 20 वर्षाच्या मानाने तो खूप बॉडी बिल्डर होता. आणि त्याचे वडील पण रिटायर आर्मी ऑफिसर म्हटल्यानंतर साहजिक मुलगा पण तसा धिप्पाडच होता. परंतु त्याला अभ्यासात रुची नव्हती. ही त्याची चूक नव्हती. त्याला समजून घेणारं कोणी नव्हतं. आणि असंच 4 डिसेंबर हा दिवस उजाडला. अर्जुन नेहमीप्रमाणेच त्याचं डेलीचं रुटीन होतं का नेहमी सकाळी 5ला उठायचं, त्याची जिमची बॅग घ्यायची, जिमला जायचं किंवा वॉकिंगला जाऊन यायचं आणि 7-8 वाजता तो परत रिटर्न घरी येत होता.
भले त्याचे वडील त्याला ओरडत होते अभ्यास कर, परंतु त्याची रुची ती जिममध्ये, व्यायाममध्ये, बॉक्सिंगची आवड होती म्हणून तो रोजचं रुटीन फॉलो करतच होता. असं 4 डिसेंबरच्या पहाटे तो 5 वाजता बॅग भरून जिमला गेला. जिम नंतर जेव्हा तो 6:45-7 वाजता रिटर्न आला तेव्हा त्यांनी दरवाजा उघडला आणि एकदम ओरडत ओरडत बाहेर आला आणि रडायला लागला. अक्षरशः रडायला लागला का मम्मी, पप्पा, माझी बहीण याला कोणीतरी मारलंय म्हणून. असं एकदम आश्चर्याने तो रडत बाहेर आला. किंचाळ्या फोडायला लागला का माझ्या आईवडिलांना कोणीतरी खून केलाय, ते रक्ताच्या तारोळ्यात पडलेले आहेत, असं ओरडायला लागलं. हे ऐकून शेजारचे पटपट बाहेर आले आणि खरंच बघायला लागले तर खरोखर त्यांना पण, शेजारच्यांना पण धक्का बसला का अरे बापरे, यांचं तर संपूर्ण कुटुंबच कोणीतरी मर्डर केलेलं आहे. आणि अर्जुन इतका रडत होता की तो म्हटला मी जिमला गेलोय आणि घरात येऊन बघतोय तर माझ्या आईवडिलांचा कोणीतरी मर्डर केलाय. ही गोष्ट घरच्यांना पण खूप खटकली का तिसरा व्यक्ती कोण आला, कुणी इतक्या चांगल्या कुटुंबावरती कुणी काळाने कसा घाला घातला किंवा कुणी कसा राग काढला, त्याचा मर्डर करावं इतके जर ते वाईट नव्हते. आया भाई से खोल जाओ तारा तो न्यू खून हम खून हुई पाए इसमें सब कुछ. नहीं, देवली गांव में ऐसा मर्डर फर्स्ट टाइम हुआ है. आज से पहले ऐसा मर्डर नहीं हुआ था कहीं भी. ये हमारे गांव में पहली घटना है ऐसी और गांव की हालत भी दिन ब दिन खराब होते जा रहे हैं हालात. हमें बड़ी शर्म की बात है कि हम ऐसी दिल्ली में रह रहे हैं जहाँ सुरक्षित कोई भी आदमी नहीं है. 4 दिसंबर घड़ी में सुबह के 6:53 हे त्याच्या शेजारी पाजाऱ्यांना पण असं कळालं नाही का हे असं कसं होऊ शकतं का संपूर्ण कुटुंबाचा एकाच पद्धतीने गळा चिरून कसा कुणी खून केला, कुणाची दुश्मनी भले हे कुटुंबाशी, असं शेजारच्यांना पण कळत नव्हतं. आणि इकडं अर्जुन खूप कासावी झाला होता, रडत होता, उलटा पालटा पडत होता, पर त्याचे डोळे वगैरे सुजले होते, इतका म्हणजे पूर्ण जामच झाला. त्यांनी पोलिसांना फोन केला आणि बोलावलं का माझ्या आईवडिलांचा पूर्ण कुटुंबाचा कोणीतरी मर्डर केलेला आहे, प्लीज 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 तुम्ही या आणि चौकशी करा. असं कसं झालं? नमस्कार, माझं नाव योगेश आणि आपण पाहत आहे डिजिटल दुनियाची डार्क रियालिटी. नंतर पोलीस जेव्हा घटनास्थळी आले तेव्हा त्यांनी सर्व मृतदेहांची पाहणी केली. खालच्या खोलीमध्ये त्याची बहीण होती, वरच्या मजल्यावरती त्याची आई आणि वडिलांचा पिता राकेश यांचा मृतदेह पडलेला होता, रक्ताच्या थारोळ्यात पूर्ण. त्याची कल्पना पण करवत नाही आणि सर्वांना एकाच पद्धतीने मारलेलं होतं. हे सर्व इन्व्हेस्टिगेशन करायला जेव्हा पोलीस आले तेव्हा त्यांना पण आश्चर्याचा धक्का बसला का संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय. नशीब की त्यांचा मुलगा अर्जुन हा बाहेर जिमला गेला, नाहीतर तो पण मारला गेला असता, तो पण याचा एक बल्लीचा बकरा बनला असता. नशीब का अर्जुन पण वाचला असं पोलिसांना पण वाटलं आणि शेजारी पाजारी जमलेल्या लोकांना पण वाटलं का अर्जुन वाचला, बरं झालं तो जिमला गेला होता. ही झालेली हत्या इतकी भयानक होती ना का पोलिसांनी सुद्धा पाहून तोंडामध्ये बोट घातलं, त्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. आणि अर्जुनचे रडून रडून इतके हाल झाले होते की तो काही सांगायच्या किंवा मीडियासमोर बोलायच्या परिस्थिती सुद्धा राहिलं नव्हता. त्याला बळच शेजारी पाजारी सांभाळत होते का बेटा असू दे, बेटा असू दे, परंतु तो पण ओक्साबोक्शी इतका रडत होता याची कल्पना कुणालाच करत नव्हती. पोलीससुद्धा त्याला काही विचारायच्या मनस्थितीत नव्हते कारण त्याची परिस्थिती तशी होती. तर पोलिसांसमोर खूप मोठा प्रश्न होता का हे सर्व मर्डर, ट्रिपल मर्डर केस झाली आहे, तर याचा शोध कसा लावायचा, कसं हत्याराला शोधायचं. आणि आता त्यांचा मुलगा तर जिमला गेला होता आणि तो आला, कडी उघडल्यानंतर ते मृतदेह त्यांनी पाहिले. तर मग आता पोलिसांकडे एकच पर्याय होता का सर्व जे एरियात लागले CCTV कॅमेरे ते चेक करणे, त्याचे फुटेज चेक करणे का इतक्या सकाळी सकाळी पहाटे ह्या घरात कोण आले, कुणाची नजर होती, कुणी एंट्री केली, काय केले याची पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी CCTVचा हत्यार बाळगलं आणि सर्व त्या एरियातील CCTV चेक करायला सुरुवात केली. तर CCTVमध्ये पोलिसांना पण धक्का बसला की ह्या घराकडं कोणी गेलेलंच नाही. या घराकडं तिसरा पर्सन अर्जुन सोडता दुसरा कोणीच आलेला नाही, म्हणजे जो थर्ड पर्सन एंट्री म्हणतो तर तो कोणीच आलेला नाही. आणि जाताना तर अर्जुनच दरवाजा बंद करून गेला होता. त्यामुळे साहजिक पोलिसांना एक संशयाची सुई त्यांच्या स्वतःच्याच मुलाकडं म्हणजे अर्जुनकडं वळत होती. पण ते अर्जुनला म्हणणार कसं, कारण तो तर खूप रडत होता आणि त्यांनी स्वतः फोन करून पोलिसांना बोलवलं होतं की माझ्या आईवडिलांची बहिणीची हत्या झालेली आहे.
तरी पण शेवटी पोलिसांना काही सापडलं नाही. आणि मग त्यांनी नाविलाज असतो अर्जुनला इन्व्हेस्टिगेशनसाठी बोलवलं आणि त्याला विचारलं का तुझ्या वेळी गेला तेव्हा घराला लॉक होता का, असं तसं विचारलं. तर त्यामध्ये ते निष्पन्न झालं का अर्जुनशिवाय त्या घरात कुणीच गेलं नव्हतं. CCTVमध्ये सर्व फुटेज दिसले की अर्जुनशिवाय दरवाजा कुणी खोलला पण नव्हता आणि लावला पण नव्हता. जेव्हा पोलीस अर्जुनला विचारतात तेव्हा प्रत्येक वेळी अर्जुनचा शब्दामध्ये काहीतरी बदल होत असतो का मी इथं गेलतो, मी जिमची बॅग घेऊन गेलतो, मी परत आलो. परंतु प्रत्येक वेळी तेच प्रश्न विचारले जातात. तेव्हा अर्जुन प्रत्येक वेळी त्याचे उत्तरं देण्याची पद्धत सुधारतो, त्यात काहीतरी चेंजेस करतो, सुधारतो, सांगायची पद्धत बदलतो, इकडून तिकडून फिरून सांगतो. पण ते पोलिसांना कुठंतरी खटकतं का मॅटर हा सगळा त्यांच्या मुलाजवळच म्हणजे अर्जुनजवळच आहे. तेव्हा शेवटी अर्जुन कबूल झाला की हो सर, मीच माझ्या आईवडिलांना बहिणीला मर्डर केलेला आहे. मग त्यांनी त्यामध्ये निष्पन्न केलं आणि त्याच्या गाडीच्या चावीला पण रक्ताचे थोडे डाग होते, बाईकवरती हँडलवर पण होता आणि त्याच्या थोडा हाताला पण जरा जखम झालेली होती. तर यामध्ये अर्जुननं मान्य केलं की हो मीच मर्डर केलेला आहे माझ्या आईवडिलांचा. तर हे ऐकून सर्व शेजाऱ्यांना आणि पोलिसांना तोंडात बोट घालायची वेळ आली. आणि 4 डिसेंबर ही तारीख अर्जुननं का निवडली? तर मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की त्याचे सख्खे आईवडील ज्यांनी त्याला जन्म दिला आहे त्यांची ॲनिव्हर्सरी 4 डिसेंबरला होती आणि या आनंदाच्या क्षणामध्येच त्यांना आईवडिलांना त्याला मृत्यूची झोपायचं होतं, मारायचं होतं. हा प्लॅन राकेशनं 4-5 दिवस आधीच केला होता. त्यांनी इन्व्हेस्टिगेशनमध्ये सर्व कळले की त्यांनी गुगलवरती सर्च पण केलं होतं का मर्डर कसं करायचा, एव्हिडन्स कसे लपवायचे किंवा कमीत कमी वेदना देऊन मारायचं कसं, या सर्व गोष्टी त्याच्या क्रोम हिस्ट्रीमध्ये, गुगल हिस्ट्रीमध्ये सर्व समजलं होतं. तर पोलिसांनी हे सर्व चेक केलं. परंतु 4 डिसेंबर रोजी त्याच्या आईवडिलांची मॅरेज ॲनिव्हर्सरी होती आणि हाच दिवस त्यांनी का निवडला याचं एक गुपित पोलिसांना असं समजलं का अर्जुन हा खूप कंटाळला होता त्याच्या आईवडिलांच्या टॉर्चरला किंवा अभ्यास कर बाळा आणि ज्या लोकांसमोर मारलं होतं त्याचा इतका राग त्याच्या डोक्यात बसला होता की अर्जुन ते मनात घेऊन अशी त्याचा ज्वालामुखी खदखदत होता का माझ्या आईवडिलांनी फक्त माझ्या बहिणीवर प्रेम केलं, त्यांच्या मुलींवर प्रेम करतात आणि मला फक्त उडव करतात, माझी हेटाळणी करतात, मला प्रेम करत नाही, जीव नाही. आणि तरी आईवडील त्याच्या बॉक्सिंगच्या ह्याच्यासाठी 30 ते 40 हजार रुपये खर्च करत होते, त्याच्या सप्लिमेंटसाठी, त्याच्या काय खाण्यापिण्यावरती खर्च करत होते. फक्त ते एवढे सांगत होते का बाळा तू अभ्यास कर, अभ्यासात होऊन मोठा काहीतरी ऑफिसर बन. पण त्याला त्याची आवड नव्हती आणि हा राग धरून त्याने आपल्या आईवडिलांचा ॲनिव्हर्सरीच्याच दिवशी त्यांना आनंदात होऊन मारायचं होतं. हा प्लॅन सर्व राकेशने केला होता आणि 4 डिसेंबर रोजी त्यांची ॲनिव्हर्सरी झाल्यानंतर त्याच रात्री अर्जुनने आपल्या सख्ख्या आईबापाला, बहिणीला मृत्यूच्या दारात ढकलला. एवढंच नाही तर मारल्यानंतर त्याने ती मारायची पद्धत तुम्ही जर ऐकशाल मित्रांनो तर खूप भयानक होती. जेव्हा मध्यरात्र झाली तेव्हा त्यांनी खाली आई आणि बहीण झोपलेली होती. तर त्याने आई बाथरूमला गेल्यानंतर पटकन उठला आणि आपल्या बहिणीला पहिला सुरा घेतला, जो की त्यांच्या राकेश कुमार यांच्या आर्मी ऑफिसर होते. तर त्यांना रिटायर झाल्यानंतर एक हत्यार देतात, बंदूक किंवा काहीतरी हत्यार देतात एक गिफ्ट म्हणून. तर त्यांच्याकडं तो सुरा होता धारदार. तर तो सुरा त्यांनी 2 दिवस आधी लपून ठेवला होता त्याच्याकडं. जशी रात्र झाली 4 डिसेंबरची ॲनिव्हर्सरीची त्या दिवशी उठला आणि त्यांनी आई वरती गेली, बघितलं आणि बहिणीला मारलं ग्राउंड फ्लोअरवरती, खालच्या मजल्यावरती. त्यांनी झोपेत असतानाच तो सुरा घेतला धारदार आणि बहिणीच्या गळ्यावरती फिरवला आणि ते रक्त बाहेर येऊ नये म्हणून तिथलेच कापड घेऊन ते दाबून ठेवलं, रक्ताच्या चिळकांड्या उडू नये, जास्त रक्त वाया जाऊ नये. ते एका गावामध्येच बहिणीचा जीव गेला. राकेश लगेच वरती गेला दुसऱ्या मजल्यावरती, जिथं त्याची आई कोमल आणि त्याचे वडील राकेश कुमार होते आणि आई बाथरूमला गेली होती. तो त्यांनी संधी साधली आणि आपल्या वडिलांना पण त्यांनी खूप जोरदार असा वार केला. कारण ते रिटायर आर्मी ऑफिसर होते, साहजिक जर जागे झाले असते तर साहजिक हातापाय झाली असती. म्हणून त्याने
खूप प्रयत्नाने सर्व एका जोरातच त्यांचा पण कार्यक्रम करून टाकला. हे सांगताना पण मित्रांनो खूप वाईट वाटतंय. त्या आपला स्वतःचा जन्म दिलेला मुलगा असं करू शकतो. ठीक आहे, बापाला मारलं, आई बाथरूममध्ये गेलती, आता आईचा नंबर. आता हे दोघे तर झोपलेले असताना त्यांनी मारले बहिणीला आणि बापाला. आई तर जागी आहे, बाथरूममध्ये गेली, बाथरूमच्या कडेला लपून राहिला आणि आईनं जसं दरवाजा बाथरूमचा उघडला तसं त्यांनी आईचं पण तोड दाबलं आणि तिच्या पण गळ्यावरून सुरा फिरवला. साहजिक आई जागी असल्यामुळे तिनं जरा झटापट केली, त्यामध्ये तिची चप्पल वगैरे तिथं पडलेली दिसली आणि तसा आईच्या सुरा फिरवला तशी त्याने आईला बेडवर फेकून दिली आणि अजून 2-3 वार करून आईला पण फिनिश केला. आपण लहानपणी ऐकत होतो का आईचं काळीज, बाबा तुला ठेस लागली का? ही गोष्ट मला अजून पण आठवते की माझी आई सांगत होती. आईचं काळीज घेऊन तो बायकोसाठी जातो आणि ते काळीज त्याला विचारतं, ठेस लागून पडतो, ते काळीज त्याला विचारतं, बाळा तुला ठेस लागली का? म्हणजे आईचं काळीज असतं आईबापाचं आणि त्या मुलानं आपल्या आईची, बापाची आणि बहिणीची इतकी निर्गुण हत्या केली. ते पण एक डोक्यात ठेवून, डोक्यात ठेवून, राग म्हणा किंवा एखादा गैरसमज डोक्यात ठेवा, एखाद्याला चांगलं सांगणं हा गुन्हा आहे. अहो ही अशी घटना झाली की प्रत्येकाच्या आईबापाला आता शंका पडली का आपल्या मुलगाच्या मनात काय चाललंय, आपल्या बायकोच्या मनात काय चाललंय, हा विचार करूनच काळीजाचे ठोके वाढतात. मित्रांनो कशी घटना झाली, कसा आपल्या आईबापांना आपल्या मुलांवर विश्वास ठेवा, चांगल्या सवयी लावणं, गुड हॅबिट लावणं ही सुद्धा एक चुकी आहे. हे सांगितलं तरी आपला मुलगा ते राग मनात ठेवून कधी आपला कार्यक्रम करेल हे सांगणं पण चुकी आहे. याची भीती वाटायला लागली आता. ही दरिंदगीची हद्द झाली की बाळा तू अभ्यास कर, बाळा तू ह्या मुलांमध्ये जाऊ नको, तू त्या मुलांमध्ये जाऊ नको, हे चुकीचं आहे, ते चांगलं आहे, हे सांगणं पण चुकीचं आहे. एका आईबापाची बहिणीची हत्या करणं, तो पण एक राग डोक्यात ठेवून की मला वडिलांनी मारले किंवा मुलीला जास्त प्राधान्य देतात, मुलीचेच लाड करतात, मुलगी चांगली, बहीण चांगली म्हणून, आणि मला फक्त रिकामटेकडा म्हणून बॉक्सिंग खेळतो, हे खेळतो, अभ्यासात लक्ष देत नाही म्हणून. हा त्या अर्जुनच्या डोक्यामागं उद्देश होता. आणि अजून एक त्याला असं कळलं होतं का त्याचे वडील राकेश कुमार हे त्याच्या बहिणीच्या म्हणजे त्यांच्या मुलीच्या नावावरती सर्व प्रॉपर्टी करणार असं त्याला एक समजलं होतं. साहजिक आहे, कोणता पण बाप म्हणतो तू जर गुणाचा नसेल, तू जर चांगला जबाबदारी घेणारा नसशील तरी तुला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा देणार नाही, मी माझ्या मुलीवर किंवा दुसऱ्या भावाला देऊन टाकतो, असं कोणी पण म्हणतं. परंतु ते असं करत नसतात. आईबापाला आपले दोन्ही मुलं सारखेच असतात. गैरसमज असतो का चांगलं ते वाईट का बोलतात का आपल्याला चांगलं वळण लागा म्हणून वाईट बोलतात. परंतु घेणाऱ्यानं ते किती समजावं, काय समजावं हा ज्याचा प्रश्न असतो. आणि त्या अर्जुनला पण असंच झालं का त्याला पण वाटलं आता मी काय चांगलं वागत नाही असं यांना वाटतंय आणि माझं शिक्षणात काय मन रमत नाही, तर मी प्रॉपर्टीचा हिस्सा मला काय वडील देत नाही, ह्या 2 गोष्टी, प्रॉपर्टीचा पण हिस्सा मुलीला देणार तर मला हे बेवारस सोडणार, हा एक राग होता. आणि त्याला सारखे ते बोलत होते, लोकांसमोर मारलं होतं, याचा एक त्याच्या डोक्यात, अर्जुनच्या डोक्यात एक फॅड बसलं होतं का मला हे समजत नाही, माझं सर्व माझ्या बहिणीला त्यांच्या मुलीला देतात आणि मला हिनवल्याची वागणूक देतात. म्हणून या अर्जुनने इतकं मोठं पाऊल उचललं, आपल्या सगळ्या जन्मदात्या आईबापाला संपवलं, बहिणीला संपवलं, ते पण त्यांच्या सर्वात मोठ्या मॅरेज ॲनिव्हर्सरीच्या दिवशी. मित्रांनो हे ऐकून हृदयाचे ठोके असे वाढतात, विचार पण करवत नाही. मित्रांनो आता यातून 2 गोष्टी समोर येतात की एकतर तिचे अर्जुन म्हणजे त्यांचा मुलगा राकेश कुमारचा, तर त्याची इच्छा जर नव्हती, त्याची जर आवड म्हणतो आपण ती जर अभ्यासात नव्हती जास्त, तर मग त्याला खेळायची आवड होती, तो बॉक्सिंगमध्ये एक्सपर्ट होता, फुटबॉल प्लेअर होता, नॅशनल लेवलला त्याला मेडल पण भेटलेले, तर त्याच्या आईवडिलांनी त्याला त्याच सपोर्ट करायला पाहिजे होता. मुलं ठीक आहे तुला अभ्यासात नाही तर तू याच्यात करू शकतो, स्पोर्टमध्ये करू शकतो करिअर, ही संधी त्याला द्यायला पाहिजे होती. तर त्याच्या आईवडिलांनी ते केलं नाही. त्याला सारखे टोमणे देत होते, तू अभ्यास करत नाही, तू ठोंब्या आहे, तू निर्लज्ज आहेस, तुला काही ढ आहेस, तुला काहीच येत नाही, भोपळा पण येत नाही, तुझी बहीण बघ किती हुशार आहे तुझ्यापेक्षा, तिचे सर्व
भाऊबंद पण तिचीच बाजू घेतात का ती हुशार आहे, ती हुशार आहे म्हणून या आईवडिलांनी पण त्याला बाजूला केलं आणि ते आपल्या मुलीला जवळ ठेवलं, तिचे गोडवे गात होते. ही एक गोष्ट अर्जुनला आवडली नाही. दुसरी गोष्ट अशी की प्रॉपर्टीचं पण, प्रॉपर्टी माझी मुलगी चांगली म्हणून मी तिला देणार आहे, तू बिनकामाचा आहे, तुझ्या हातात देऊन काहीच उपयोग नाही म्हणून मी सर्व माझी प्रॉपर्टी पण मुलीला देणार आहे. ह्या दोन गोष्टींचा राग धरून अर्जुन हे टोकाचं पाऊल उचललं होतं. आणि इतका राग त्याच्या डोक्यात भरला होता की त्यांनी फक्त त्यांच्या मॅरेज अॅनिव्हर्सरीच्याच दिवशी त्यांच्या आनंदाच्या क्षणीच त्याला मरताना पाहायचं होतं. विचार करा, एक मुलगा आपल्या आईवडिलांविषयी इतका राग डोक्यात ठेवून आपल्या आईवडिलांचं संपूर्ण फॅमिलीच तो नष्ट करेल. त्यांनी तो विचार केला नाही की त्यांना पण मारल्यानंतर त्याचं पण आयुष्य नंतर जेलमध्ये जाणार याचा विचार देखील त्यांनी केला नाही. मित्रांनो, कसं हा जमाना विचार पण करवत नाही. आता खूप मीडियामध्ये अशा सोशल मीडियावरती अशा बातम्या पसरत आहेत का आईवडिलांचा त्यांच्या मुलावर विश्वास कसा ठेवा, त्यांच्यासोबत बोलायचीच काय, झोपायची, चांगलं काय वाईट काय हे सांगायचा पण गुन्हा झाला आहे. कोण कधी काय राक्षस अवतार घेणं मर्डर करून टाकेल किंवा तरी या गोष्टीवरती गोष्ट नाही म्हणता येणार याला. या बातमीवरती या झालेल्या खूप मोठ्या असा केसबद्दल तुमचं म्हणणं काय हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आतापर्यंतची सर्वात भयानक बातमी होती. दिल्ली हादरलेले, पूर्ण ट्रिपल मर्डर, एक कुटुंब नष्ट झालेले. त्याचे शेजारच्यांचे आसपासचे लोक म्हणत होते इतकं छान कुटुंब होतं तिथं, आणि त्या आईने त्याला फळं वगैरे घेऊन गेली होती ॲनिव्हर्सरीच्या दिवशी. का जिमला जातोय पोरगा, त्याच्या बॉक्सिंगसाठी त्याला खाण्यापिण्याचे साहित्य, सप्लिमेंटचे डबे तुम्ही बघशाल तर 5-5 किलोचे डबे त्या ठिकाणी ठेवलेले. असं नाही का ते त्याला बोलतात म्हणून त्याच्यावर प्रेम करत नाही. असो, तुम्ही पण या गोष्टीवर विचार करा. आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. आपल्या मुलांमध्ये भेदभाव ठेवू नका. कोण कसला गैरसमज घेईल, काय करेल, कोणत्या गोष्टीनंतर आपलं त्याचा काही भरोसा नाही. त्यामुळे जे आता चाललंय ते चाललंय. चांगलं काय वाईट काय हे सांगायच्या नादात पडू नका. फक्त आपली मुलं लहान आहेत, त्यांना चांगले संस्कार द्यायचा प्रयत्न करा. ही एकच गोष्ट मी सांगू शकतो. काय कधी कोणाच्या मनात राक्षस अवतार येईल, कोण कधी काय करेल याचा काही भरोसा नाही. आणि कायदा पण काय इतका आपल्या बाजून नाही. मर्डर करणारे पण 5-6 महिन्यात सुटून येतात. आणि जो किरकोळ काहीतरी मोबाईल चोरतो, हे करतो, थोड्या मारामाऱ्या करतो, त्याला जन्मभर कस्टडीमध्ये ठेवलं जातं. मर्डर करणारे बाहेर येतात. याबद्दल तुमची काय राय हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच दुनियामध्ये होणाऱ्या वाईट गोष्टींपासून सावध राहा. स्वतःला आवरा, स्वतःमध्ये चांगले बदल करा, समाजामध्ये चांगले नागरिक म्हणून वावरा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमची कमेंट नक्की कळवा. धन्यवाद.